ती पूर्णपणे चुकीची आहे. या क्षणी मी इतकं सांगेन, शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत, एकत्र राहतील. नाही, पण राऊत साहेब, रविवारी एक मीटिंग मातोश्रीत पार पडते, ज्या मीटिंगला 5 खासदार अनुपस्थित राहतात किंवा ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतात. पण त्यापैकी एक संजय देशमुख दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली गाठतात आणि केंद्रीय मंत्र्यांना भेटतात. हे कसं काय? म्हणजे उद्धव ठाकरेंचा धाक किंवा उद्धव ठाकरेंचा संपर्क संवाद कमी पडतोय का? आमच्याकडे जर ईडी असतो तर धाक कायम आला असता. सध्या धाक म्हणजे काय आहे? मोदींचा धाक, अमित शहाचा धाक हा व्यक्तिगत धाक नाहीये. हा सीबीआय ईडी त्याच्या हातामध्ये आहे, म्हणून हा धाक. उद्या सत्तेवर नसाल तर तुमचा कुठला धाक मला सांगा ना. फक्त ते खासदार मागच्यादारांनी निघून जातात, माध्यमांना भेटतात. त्यांना कसली भीती? कर नाही तर डर कशाला? तोंड लपवत का फिरतात मग? त्यांना विचारा ना. सर, धाक नाहीये तुम्ही एक सांगता, पण एक मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी आहे ना. पक्ष नेतृत्वाने बैठक बोलवली आहे, त्यात प्रेझेंट असणं खूप गरजेचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी फिजिकली प्रेझेंट दिल्लीत पोहोचतात, पण मुंबईत 5 राज्य सोडून तुमचा खासदार दिल्लीत पोहोचतो केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी. भेटू दे. बघा, बघा तुम्ही काय क्रॉस उलट तपासणी घेताय का? नाही, तुम्ही काय उलट तपासणी प्रश्न विचारा. तुम्ही उलट तपासणी नाही घ्यायची. एक सांगतो मी तुम्हाला, हा पत्रकाराचे प्रश्न पत्रकारासारखे विचारायचे. एका मंत्र्याला एक खासदार भेटला काय, तेवढं आपण सगळ्यांनी आतडी पिळवून विचारण्याचं कारण काय? उद्या तर मला प्रधानमंत्री भेटले माझ्या कामासाठी, त्यांना भेटेन ना. माझं तर तितकंच महत्वाचं काम आहे, तर मी जाऊन प्रधानमंत्र्यांना भेटेन. जर एखाद्या राष्ट्रहिताचं काम असेल तर मी नक्कीच प्रधानमंत्री एका पक्षाचा नाही, प्रधानमंत्री हा देशाचा आहे. मुख्यमंत्री हा देशाचा आहे, राज्याचा आहे. मंत्री हा राज्याचा आहे. महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांशी मी स्वतः चर्चा करतो लोकांच्या कामासाठी. आमची राजकीय भांडणं आम्ही लढू ना. आता गृह खात्यांच्या बैठकामध्ये अनेकदा अमित शहा बसलेले असतात आमच्या समोर, आपला संवाद होतो. का होऊ नये? तुम्ही एक आमचा खासदार मंत्र्याला भेटला, त्याच्यावरून तुम्ही जे काय आता चित्र रंगवत आहे चुकीच आहे. पण तुम्ही जेव्हा गृहमंत्र्याला भेटत तेव्हा मार्गदर्शन निघून जात नाही, तुम्ही दररोज माध्यमांना. त्या बैठकीत खासदार संजय देशमुख यांनी कारण दिलं ऑनलाईन बैठकीचं की त्यांच्या घरी काही लग्न सोहळ्या, मुलीच्या लग्नाची जुळाजुळ आहे, त्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही. पण तेच खासदार तेच कारण असताना दिल्लीमध्ये येतात आणि मंत्र्यांना भेटतात. खासदार ऑनलाईन बैठकीत सामील झाले. ही सूचना सरकारची आहे ना, ऑनलाईन काम करा म्हणून. फार लांब आहात तुम्ही, तर तुम्ही लांबून जर तुम्हाला जमत नसेल, पेट्रोलचे प्रश्न आहेत, जागतिक प्रश्न आहेत, त्याच्यामुळे सरकारने प्रधानमंत्र्यांनी सुद्धा देशाला आवाहन केलेलं आहे खासदारांना की तुम्ही बरीचशी कामं ऑनलाईन करा. आता त्यानुसार जर ते ऑनलाईन उपस्थित राहिले असेल, पण उपस्थित राहिले ना, ते उपस्थित राहिले, त्यांनी संवाद साधला, त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या, त्यात काय चुकलं? नाही, पण आजही तुम्ही दिल्लीत आहात. तुम्ही दिल्लीत आहात आज. लोकसभा अध्यक्षांची काही भेट वगैरे घेणार आहात का किंवा काही त्याच्यावर? मला तुम्ही कधी कोणाला अशा लोकांना भेटताना पाहिलंय का? मी 24 वर्ष दिल्लीमध्ये आहे. मला तुम्ही कधी 12 वर्षात मागच्या 12 वर्षात अशा प्रकारच्या लोकांना, भाजपच्या मंत्र्यांना कधी भेटताना पाहिजे संविधानाचं आणि घटनेचं पालन करत नाहीत, नियमाचं पालन करत नाही, अशा कोणत्याही माणसाला मी शक्यतो भेटत नाही. बैठकीत खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे असं म्हणाल्याचं कळतं आहे की ज्यांना जायचंय त्यांनी जा. 4 वर्षापूर्वी अशा पद्धतीनेच आमदार फुटणार होते, मलाही त्याची कल्पना होती. पण ज्यांना जायचं होतं ते गेले आणि त्यांचं असंही म्हणणं आज माझा नाहीये, पण उद्याचा दिवस माझा नक्की असेल. त्याच्यात 2 गोष्टी आहेत. मी त्या बैठकीला पूर्ण वेळ होतो. खासदारांच्या बैठकीमध्ये सर्वाधिक काळ पूर्ण वेळ मी होतो. शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगेन. जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे. माझ्या समोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाहीत.
हे मी खात्रीने सांगेन. हे साधारण 5 वर्षापूर्वी किंवा 4 वर्षापूर्वी जेव्हा आमदार जात होते तेव्हा त्यांचं हे वक्तव्य तेव्हाच आहे. जेव्हा आम्ही त्यांना एका हॉटेलात बंद करून ठेवलं तरी लोक जात होते पळून, भिंतीवरनं उड्या मारून, इस्पितळातून भिंतीवरून उड्या मारून गेले काही लोक. तेव्हा ते रागाने म्हणाले की अशा तरुणांना डांबून ठेवून का उपयोग. ह्या क्षणी ह्या वेळेला त्यांनी अशा प्रकारचं कोणते विधान केलेलं नाही, एक लक्षात घ्या. राऊत साहेब कोणीतरी एकाने विचार